जालन्यातून एक मोठी बातमी हाती येत आहे। मध्यधुंदे एका राजकीय नेता व त्याच्या साथीदाराने एका महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली। रुजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्यांचा विनयभंग करण्यात आला। एका मध्यधुंद राजकीय नेत्यासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासकीय विश्रामगृहातील खोलीत घुसूनच या नेता आणि त्याच्या कार्यकर्त्याने असभ्य वर्तन केले। रुजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत घुसून मध्यधुंद एका राजकीय नेता व त्यासह त्याचा एक साथीदार यांनी विनयभंग केल्याची घटना घडली। याबाबत एका राजकीय नेत्यासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। जालना जिल्ह्यातील मंठा शहर नगर पंचायतमध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून सोमवारी 26 ऑगस्ट रोजी एका 38 वर्षीय महिला अधिकारी रुजू झाल्या होत्या। नुकत्याच रुजू झाल्यामुळे त्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था मंठा शहरातील शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती। काल सदरील महिला अधिकारी आपल्या खोलीत थांबलेले असताना मध्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन इसम त्यांच्या खोलीत घुसले। त्यापैकी एकानं मी भाऊसाहेब गोरे असून मी DTPC मेंबरच आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आलो आहोत असं सांगितले। यावेळी सदर महिला अधिकाऱ्याने मला तुमच्या सहकार्याची गरज नाही असं म्हणत खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले। तरीही या दोघांनी खोलीतून बाहेर न जाता खोलीतच थांबून सदर महिला अधिकाऱ्याला त्यांच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून विनयभंग केलाय। हे दोघे तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्यांना धमक्या देत आवारची भाषा वापरली। या प्रकरणामुळे भयभीत झालेल्या या महिला अधिकाऱ्याने काल रात्री तातडीने जालना येथे येऊन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांची भेट घेऊन आपबीती सांगितली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधलाय व तात्काळ गुन्हा नोंदवण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार काल रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात सदर महिला अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाऊसाहेब गोरे व त्याचा एक साथीदार अशा दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्हा पुढील तपासासाठी मंठा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे।